नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी निघालेलो आहे छत्रपती संभाजीनगरवरनं माझ्या ह्या रथावरती, आपल्या बाईकवरती. तर म्हटलं आज तुम्हाला कुठंतरी फिरायला घेऊन जावं, आणि प्लॅन सक्सेसफुल अजून झालेला नाही, झाल्यावरती सांगेल. अजून पोहोचलो नाही, अजून मध्ये काय काय प्रॉब्लेम येतात माहीत नाही. आणि म्हटलं आता काय करूया की जरा छत्रपती संभाजीनगरमधून आपलं सिग्नल सकाळी सकाळी नसतात, तर मग आपण लवकर इथून गायब होऊया. आता सकाळचे 7 वाजलेले आहे आणि मी छत्रपती संभाजीनगरमधनं निघालेलो आहे प्रवारा संगमच्या दिशेला. या ऑटो रिक्षावाल्यांपासून जरा जपून राहत जा. आता हे काम खूप दिवसापासून चालू आहे, माहिती आहे का तुम्हाला? 2-3 वर्ष झाले हे अजून पत्रे असेच लावलेले आहेत. आणि तिथं हा जो रस्ता आहे, हा सर्कल मारल्यानंतर इथून जर तुम्ही राईट मारला तर वेरूळ देवगिरी हा तो रोड. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवगिरीला येऊन गेलो होतो ह्या रोडने, म्हणजे हा रोड देवगिरीला जातो. सिटीतून बाहेर निघालेलो आहे, म्हणजे वाळूंज क्रॉस केलं आहे, वाळूंज पंढरपूर सगळं क्रॉस करून आता पुढं आले टोल नाक्यावर. म्हणजे बघा ना, मोठ्या मोठ्या गाड्या जायला एवढा मोठा रोड. अरे याचा आरसा तोडून टाकला वाटतं त्यांनी. आणि आपल्या गाड्या जायला एवढासा रोड. आम्ही पण टॅक्स भरतो यार, आम्हाला पण अशी क्लेम द्या ना तुम्ही. हे कसं वाटतं? तर हे आलं स्पीड ब्रेकर. अरे आपलं स्पीड ब्रेकरचं कळत नाही. 1-2 स्पीड ब्रेकर लावले ठीक आहे, हे 10-15 स्पीड ब्रेकर लावायचा काय सेन्स आहे? काहीच समजत नाही मला. आणि काय होतं, काही लॉजिकच कळत नाही मला हे रोड राहिलं. सूर्य भगवान ऑन ड्युटी. आपण सगळ्यात आधी जाणार कायगाव टोक. आता सध्या आपण भेंडाळामध्ये, भेंडाळा मागं जो गेला तो भेंडाळा फाटा गेला. इथं हे आलं हे न्यू कायगाव आहे, आणि याच्या पुढे येतं ते कायगाव टोक. आपल्याला कायगाव टोक्यात जायचं आहे. हो ट्रकवाले भैया, घ्या ना पुढे तुमची ट्रक, जाऊ द्या की आम्हाला. लाल परी, आपल्या महाराष्ट्राची आन बान शान लाल परी. तर अशाच प्रकारे हे बैलगाड्या शर्यतील चालले वाटतं. तेच ते आपलं महाराष्ट्रामध्ये फेमस नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत. तेच इथून ते बघा, ही आली कायगाव टोक्याची रामेश्वर मंदिर, जुने कायगाव. आत्ता इथं महाशिवरात्रीची खूप मोठी यात्रा भरलेली होती. हे मंदिर तुम्हाला कदाचित लांबून दिसत असेल, ही गोदावरी नदी. तर अशाच प्रकारे आपण आपल्या कायगाव टोक्याला पोहोचलेलो आहे.
इथलं कसली तरी पूजा चालू आहे. हे रामेश्वर मंदिर आहे. तर मी रामेश्वर मंदिराचं दर्शन आत्ता घेतलेलं आहे आणि रामेश्वर मंदिरात दर्शन घेऊन आता मी पाठीमागच्या मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहे, जे की मी मंदिर बघण्यासाठी. हे बघा हे मंदिर, आणि अतिशय अशी ज्यावेळेस त्याचे डिटेलिंग बघा एकदम अशी खास आहे, आणि मंदिर पण खूप मोठं आहे. असं भव्य मंदिर आहे ते. तर हे रामेश्वर मंदिर आहे जुने कायगाव, म्हणजे आपण जे आत्ता नवीन कायगावमधून आलो, ते जुने कायगावमधलं हे रामेश्वर मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे. आणि ही इकडे एक ही नदी आहे, जी की गोदावरी नदी आहे. तर ही माझ्या पाठीमागे गोदावरी नदी आहे. इकडनं जी येते ती प्रवरात असं गोदावरी आणि प्रवरीचा संगम झालेला आहे इथं. तिकडं नदी म्हणजे तिकडे जाणार आहे आपण. आता आपण म्हणजे मन प्रसन्न झालं, एकदम चांगलं वाटलं. आणि आता आपण निघालेलो आहे म्हणजे ह्या बाजूला नदीच्या दुसऱ्या बाजूला, म्हणजे ह्या बाजूला रामेश्वराचं मंदिर आहे आणि त्याच बाजूला एक मंदिर आहे. आणि ह्या दोन नद्यांचा इथे संगम झालेला आहे, प्रवरा आणि गोदावरी, म्हणून याला प्रवरा संगम म्हटलं जातं. आता हे बघा, आपण इकडनं आलोय. हा इंग्रजांचा पूल आहे, म्हणजे इंग्रजांच्या काळातला पूल आहे तो. त्याची एक्सपायरी डेट झाली म्हणून तो बंद केला. आपला आहे का? हा आपला आहे. हा आपला आहे. आणि तिकडे एक मंदिर आहे, हे इथं एक मंदिर आहे, आणि मध्ये 2-3 मंदिर आहे. खूप सारे मंदिर आहे तिथं. चला पाखर, यांची तर मज्जाच मज्जा आहे ना. आपला थांबव, जाऊ दे मला. आता आपण आलोय दुसऱ्या साईडला, ती पलीकडची साईड काय गाव. ही प्रवरा आली इकडनं. तर हे प्रवरा संगम त्या बाजूचं मंदिर आहे, त्या बाजूला आपण आलेलो आहे. आता एंट्री येत नाही. हेल्मेटमुळे जर केस खूपच दबलेत माझे, नाही का. इथल्या दुसऱ्या मंदिराचं पण दर्शन मी आत्ता घेतलेलं आहे. तर आपण तिथल्या मंदिरावरती जाऊया एकदा. या मंदिराचं दर्शन आपण घेतलं आणि तुम्हाला मी दाखवलं होतं नदीच्या पलीकडे जे रामेश्वराचं मंदिर आहे, ही प्रवरा नदी आहे. ते एक मध्ये एक मंदिर आहे. आपण आता खालच्या मंदिरामध्ये ते त्रिवेणी संगम म्हणून असं लिहिलेलं आहे. आपण आता तिथं जाऊया. असं देवाचं दर्शन. घटेश्वर मंदिर, इथं त्रिवेणी संगम घटेश्वर मंदिर आहे.
अंघोळ करायची. आता मी निघालेलो आहे गावाकडनं. आपलं प्रवरा संगमचं दर्शन झालेलं आहे. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही कधी या मंदिराला या ठिकाणाला जर भेट दिली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सध्या तरी मी घेतोय रजा. तर टेक केअर, बाय बाय, जय महाराष्ट्र.